या सगळ्या प्रकरणावर विरोधकांनी आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे। केवळ आर्थिक मदत करून काहीही होणार नाही, गेलेले जीव परत येणार नाहीयेत, मात्र व्यवस्था जी आहे, सरकारी रुग्णालय आहेत की हा मृत्यूचा सापळा झालाय असाच एक प्रश्न पुढे येतोय। कारण वारंवार सरकारी रुग्णालयांमधली जी व्यवस्था आहे ती त्या व्यवस्थेमधली जी अनास्था आहे ती सातत्याने समोर येते। या आधी सुद्धा 3 ते 4 वर्षापूर्वी आगीच्या घटना घडल्या होत्या। आता पुन्हा एकदा अमरावतीच्या रुग्णालयामध्ये आग लागून 3 नवजात बाळांचा मृत्यू झालेला आहे। जो व्हेंटिलेटर होता त्याचा स्फोट झालाय। या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचं फायरचं ऑडिट असतं ते झालेलं नव्हतं। स्फोट झाल्यानंतर कुठलीही यंत्रणा इथे नव्हती, त्याच्यामुळे 3 बाळांना आगीमध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाला। आपण बघू शकतो आबिटकर रुग्णालयामध्ये दाखल झाले, तर ते दाखल व्हायच्या काही मिनिटं आधी प्रहार संघटनेनं या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाहेर आक्रमकपणे आंदोलन केलं। जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार अत्यंत आक्रमक झालेली आहे। मात्र पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करून त्यांना पोलीस व्हॅनमध्ये कोंबून तिकडून हटवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आरोग्यमंत्री आबिटकर हे रुग्णालयामध्ये दाखल झाले। चलो मारा